झी 24 तास एक पाऊल पुढे। गणपतीपुळे समुद्रापासून सुमारे 11 किलोमीटर खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात परदेशी बनावटीची जिवंत काडतुसं सापडली आहेत। त्यामध्ये एसएलआरचे 90 राऊंड तर 239 लहान राऊंड आहेत। मच्छीमार सुनील पोमेनकर यांची नौका मच्छीमारीसाठी गुरुवारी गेली होती, तेव्हा जाळ्यामध्ये ही काडतुसं सापडली। 2 वर्षांपूर्वी मेढे या ठिकाणी खाडीमध्ये AK-47 रायफल्स सापडल्या होत्या। याचा तपास ATS कडून सुरू असताना या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। दरम्यान किनारपट्टीवरील 64 लँडिंग पॉइंट्सवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। 11 किलोमीटर खोल समुद्रात ही काडतुसं सापडलेली आहेत। त्यातही हा साठा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच खळबळ उडालेली आहे। ATSनं सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे। 64 लँडिंग पॉइंट्सवर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। आपण पाहतो आहोत मासेमारी जाळ्यात सापडलेली ही काडतुसं आपल्याला पाहायला मिळतात। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यापासून ही काडतुसं सापडलेली आहेत। 11 किलोमीटर खोल समुद्रात ही जिवंत काडतुसं सापडलेली आहेत। एसएलआरच्या 90 राऊंड तर 239 लहान काडतुसं सापडलेली आहेत। आपल्या बरोबर आहेत ॲडिशनल एसपी नंदकुमार ठाकूर आहेत। नंदकुमारजी, काय सांगाल, एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा शस्त्रसाठा सापडलेला आहे, काय सुरक्षा व्यवस्था आखण्यात आलेली आहे आणि मुळात काही कळू शकलेला आहे का की हा साठा कसा काय आलेला आहे? आता ते फिशरमॅनच्या जाळ्यामध्ये काडतुसं सापडलेली आहे। आता पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेली आहे आणि त्याची चौकशी करतो आम्ही आज। सुरक्षेसाठी काय उपाययोजना आखलेल्या आहेत? सुरक्षा तर पहिल्यापासूनच उपाययोजना केलेल्या आहेत आणि हा आता लगेच वस्तू नाही, ती जुन्या म्हणजे कधीतरी टाकलेली असणार आहे, तर ती आता सापडलेली आपल्याला फिशरमॅनच्या जाळ्यामध्ये, त्याच्यामुळे लगेचचा काही इश्यू नाही आहे। पण या आधी सुद्धा अशा प्रकारचे म्हणजे असे प्रकार घडलेले आहेत शस्त्रसाठा सापडण्याचे किंवा शस्त्रास्त्र सापडण्याचे, तर या पार्श्वभूमीवर काय सांगता येईल? आता परत एकदा 11 किलोमीटर खोल पाण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडतोय? आता समुद्रातनं कुठनं वाहून आलेलं आहे, समुद्रातले अंडर करंट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि कधी कधी आफ्रिकेच्या किनाऱ्यावर सोडलेल्या वस्तू सुद्धा कधी कधी आपल्याकडे तिकडे सापडतात, तर ह्या घटना घडतात आणि ती आम्ही ते गांभीर्याने घेतली आहे आणि त्या चौकशी आमची चालू आहे। धन्यवाद नंदकुमारजी, झी 24 तासशी बोलल्याबद्दल। पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं असल्याचं आत्ताच अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे। आपण वळूया पुढच्या बातमीकडे। झी 24 तास एक पाऊल पुढे।